तर विद्यार्थ्यांनो एकेडमी स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे। सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट जरूर करून घ्यायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या व्यक्तीने तयार केलेला आहे? भारतीय राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणी तयार केला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील या ठिकाणी पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय राष्ट्रध्वज तयार केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। ज्वारी हे पीक खरीप तसेच रब्बी या दोन्ही हंगामात येते। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वात प्रदूषित माती कोणत्या राज्यामध्ये पाहावयास मिळते ते सांगायचं आहे। सर्वात प्रदूषित माती खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रदूषित माती आहे। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। या ठिकाणी भारतात सर्वात रुंद नदी कोणती आहे ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात रुंद नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। ब्रह्मपुत्र ही जी नदी आहे भारतातील सर्वात रुंद नदी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राज्याशी संबंधित आहे? भारत हे नाव खालीलपैकी कोणत्या प्राचीन काळातील राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भरत चक्रवर्ती या प्राचीन काळातील भव्य राज्याशी भारत हे नाव संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। हिराकूड धरण हे जे धरण आहे भारतातील सर्वात लांब धरण आहे। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। या ठिकाणी मानवाच्या त्वचेचा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे निर्धारित होत असतो? मानवाच्या त्वचेचा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे निर्धारित होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मेलेलिन नावाच्या द्रव्यामुळे मानवाच्या त्वचेचा रंग निर्धारित होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। या ठिकाणी बायोगॅस खालीलपैकी कोणत्या दोन वायूचा प्रमुख मिश्रण असते ते सांगायचं आहे। बायोगॅस खालीलपैकी कोणत्या दोन प्रमुख वायूचे मिश्रण असते? ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजेच मित्रांनो कार्बन डायऑक्साइड तसेच मिथेन या दोन्ही वायूचे मिश्रण बायोगॅस असते। तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर काय आहे या ठिकाणी। तर बाल्यग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? बाल्यग्रंथी या ग्रंथीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। थायमस ग्रंथी या दुसऱ्या नावाने जे आहे बाल्यग्रंथीस ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। राजगुरू यांना खालीलपैकी कोणत्या कारागृहामध्ये फाशी देण्यात आलेली होती? राजगुरू यांना खालीलपैकी कोणत्या कारागृहात फाशी देण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। लाहोर येथील कारागृहामध्ये क्रांतिकारी राजगुरू यांना फाशी देण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। अटल रोड बोगदा हा बोगदा भारतातील सर्वात लांब आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारताची सर्वात उंच मूर्ती खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे। भारतामध्ये सर्वात उंच मूर्ती खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। स्टॅच्यू ऑफ युनिटी ही मूर्ती भारतामध्ये सर्वात उंच आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असे कोणत्या क्षेत्रास म्हटले जाते? भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। शेती क्षेत्राला भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील 8 मात्यांपैकी सर्वात महत्त्वाची माती कोणती आहे ते सांगायचं आहे। भारतामध्ये आढळणाऱ्या 8 मात्यांपैकी सर्वात महत्त्वाची खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। गाळयुक्त ही जी माती असते इतर मात्यापेक्षा सर्वात महत्त्वाची आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील डॉलर रुपया विनिमय दर कशावर अवलंबून असतो ते सांगायचं आहे। भारतामध्ये डॉलर रुपया विनिमय दर खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। मागणी पुरवठा शिल्लक या सर्वावर जे आहे डॉलर रुपया विनिमय दर अवलंबून ठेवत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। प्रसिद्ध असलेले
असलेले भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. अतिशय प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 हे सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. माझगाव डॉक खालीलपैकी कशाचे एक अतिशय प्रसिद्ध केंद्र आहे. माझगाव डॉक खालीलपैकी कशाचे प्रसिद्ध केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जहाज बांधणीचे माझगाव डॉक हे अतिशय प्रसिद्ध केंद्र आहे. पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत संबोधले जात असते. भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. निलगिरी पर्वतास भारतामध्ये निळा पर्वत म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बिनाकोईच्या आंब्यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते. बिनाकोईच्या आंब्यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सिंधू या नावाने बिनाकोईच्या आंब्यांना ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. पीर पंजाल पर्वतरांग कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये येते ते सांगायचं आहे. पीर पंजाल ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या नद्याच्या मध्ये येते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी बियास आणि झेलम या दोन्ही नद्याच्या मध्ये पीर पंजाल ही अतिशय पर्वतरांग प्रसिद्ध असलेली येते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये मोजेक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या घटकास म्हटले जाते. भारतामध्ये मोजेक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या घटकास म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहील. धर्मनिरपेक्षतेला जे आहे भारतामध्ये मोजेक फ्रेम संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मनिरपेक्षता या भागाला मोजेक फ्रेम असे कोणत्या कारणास्तव म्हटले जाते ते सांगायचं आहे. धर्मनिरपेक्षता या भागाला मोजेक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या कारणास्तव म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी 3 म्हणजेच धर्म भाषा स्वतंत्र राहतात. तसेच कोणत्याही धर्माला राजधर्म म्हटले राज्यधर्म म्हटले नाही जात म्हणून त्यांना मोजेक फ्रेम असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश होता ते सांगायचं आहे मित्रांनो. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश होता. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 23 व्यक्तींचा समावेश दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातून झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात कार्य करते ते सांगायचं आहे. इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अंतरिक्ष क्षेत्रामध्ये इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था काम करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. ताग उत्पादनामध्ये भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे. ताग उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कोणता क्रमांक लागला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 2ऱ्या क्रमांकावर भारत जो देश आहे ताग उत्पादनामध्ये येतो. पुढचा प्रश्न पाहूया. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केलेल्या होत्या ते सांगायचं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेत काव्यरचना केल्या होत्या. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अहिराणी भाषेमध्ये बहिणाबाई चौधरी यांनी काव्यरचना केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली होती ते सांगायचं आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम खालीलपैकी कोणत्या शहरात राबवली गेलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अमृतसर शहरामध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम राबवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास पुढीलपैकी काय होत असते. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास खालीलपैकी काय घडत असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. मंत्रिमंडळ बरखास्त मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्या कारणास्तव होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. केल्विन हे एकक काय मोजण्याचे आहे ते सांगायचं आहे. केल्विन हे एकक काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. या ठिकाणी तापमान मोजण्यासाठी जे आहे केल्विन हे एकक उपयोगात आणले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी रेटिनॉल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. रेटिनॉल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अजीवनसत्वाचे रेटिनॉल असे एक रासायनिक नाव आहे. पुढचा पासून पाहूया. पालेभाज्या फळांमध्ये कोणता तंतुमय पदार्थ समाविष्ट असतो. पालेभाज्या व फळांमध्ये खालीलपैकी कोणता तंतुमय पदार्थ समाविष्ट असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ पालेभाज्या व फळांमध्ये समाविष्ट असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणते वनाचे एकूण प्रकार आहेत ते सांगायचे आहे. खालीलपैकी कोणकोणते वनांचे प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 4 राहील. पानझडी, काटेरी, झुडपी हे सर्व जे आहे वनांचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नवीन मंत्रिमंडळ कार्यभार हाती घेईपर्यंत जुने मंत्रिमंडळ कोणाला सल्ला देत असतात. नवीन मंत्रिमंडळ कार्यभार हाती घेईपर्यंत जुने मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला सल्ला देत असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. जुने मंत्रिमंडळ जे आहे नवीन मंत्रिमंडळाने कार्यभार हाती घेईपर्यंत राज्यपालाला सल्ला देत असतात.
कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. कोबाल्ट, लोखंड, निकेल हे सर्व वस्तू चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या आहेत. पुढच्यापासून पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केलेला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा वध केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. अफजल खानाचा जो वध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे केलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी पालखेड तसेच ओझरखेड ही 2 धरणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे. पालखेड तसेच ओझरखेड ही दोन्ही धरणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो. या दोन्ही जे धरणे आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया. तलावातील मासेमारी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या जिल्ह्यात केली जात असते? तलावातील मासेमारी खालीलपैकी सर्वात जास्त प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. भंडारा जिल्ह्यामध्ये जे आहे तलावातील मासेमारी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात होते. पुढच्यापासून पाहूया. कारगिल युद्ध भारतामध्ये एकूण किती दिवस चाललेले होते? कारगिल युद्ध भारतामध्ये एकूण किती दिवस चाललेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 60 दिवस जे आहे कारगिल युद्ध भारतामध्ये चाललेले होते. पुढच्यापासून पाहूया. H1N1 हा रोगजंतू खालीलपैकी कोणत्या रोगास कारणीभूत आहे ते सांगायचं आहे. H1N1 हा रोगजंतू खालीलपैकी कोणत्या रोगास कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 राहील. स्वाईन फ्लू या रोगाचा जो आहे H1N1 हा रोगजंतू आहे. पुढच्यापासून पाहूया. नथुराम गोडसे ही व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या हत्येस जबाबदार होते ते सांगायचं आहे. नथुराम गोडसे यांनी खालीलपैकी कोणाच्या हत्येस जबाबदार होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. महात्मा गांधी यांच्या हत्येस नथुराम गोडसे जबाबदार होते. पाहूया पुढच्यापासून मित्रांनो. या ठिकाणी शीत कपाटामध्ये कोणता धातू लवकर बर्फ बनतो ते सांगायचं आहे. शीत कपाटामध्ये कोणत्या धातुपात्रामध्ये लवकर बर्फ तयार होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो. चांदीच्या धातुपात्रामध्ये जे आहे शीतकपाटामध्ये लवकर बर्फ तयार होत असतो. पुढच्यापासून पाहूया. प्रसिद्ध असलेल्या पुलकित सरोवराची 96% भाग जो आहे कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. प्रसिद्ध असलेल्या पुलकित सरोवराचा 96% भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 राहील. आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या पुलकित सरोवराचा 96% भाग येतो. पुढच्यापासून पाहूया. पुढीलपैकी कोणती नदी आंतरराष्ट्रीय नद्यांमध्ये गणली जात नाही ते सांगायचं आहे. पुढीलपैकी कोणती नदी आंतरराष्ट्रीय नद्यांमध्ये गणली जात नाही? ऑप्शन क्रमांक 4 राहील. गोदावरी ही जी नदी आहे आंतरराष्ट्रीय नद्यांमध्ये गणली जात नसते. पुढच्यापासून पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणाला शपथ देतात ते सांगायचं आहे. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणाला शपथ देत असतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील. भारताचे राष्ट्रपती यांना सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश शपथ देत असतात. पुढच्यापासून पाहूया. मानवाच्या फुफ्फुसामध्ये एकूण किती मिलियन वायुकोश असतात ते सांगायचं आहे मित्रांनो. मानवाच्या फुफ्फुसामध्ये एकूण किती मिलियन वायुकोश असतात? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 राहील. मानवाच्या फुफ्फुसामध्ये 300 मिलियनपेक्षा जास्त वायुकोशांचा समावेश असतो. पुढच्यापासून पाहूया. प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो ते सांगायचं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. जिप्सनचा जो उपयोग आहे प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी केला जात असतो. पुढच्यापासून पाहूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या व्यक्ती करत असतो ते सांगायचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 करायला मित्रांनो राष्ट्रपती यांच्यामार्फत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती केली जात असते. पुढच्यापासून पाहूया. केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे ते सांगायचं आहे. केंद्र विरुद्ध राज्य यांच्या वादावर खालीलपैकी निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. सर्वोच्च न्यायालयाला जे आहे मित्रांनो केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. गडचिरोली हा जिल्हा जो आहे दाट जंगलांनी व्यापलेला आहे. मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील पहिला देश कोणता आहे ते सांगायचं आहे. मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. अमेरिका हा जो देश आहे मानवाला चंद्रावर पाठवणारा प्रथम देश ठरलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. कॉपर्निकस यांनी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा शोध लावलेला आहे ते सांगायचं आहे. कॉपर्निकस यांनी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा शोध लावला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सौर ऊर्जेचा शोध जो आहे कॉपर्निकस यांनी लावलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीद वाक्य होते ते सांगायचं आहे. शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीद वाक्य होते?
ऑप्शन क्रमांक 1 राहील विजयी मराठा वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे करण्यात आलेले होते. पुढच्यापासून पाहूया मित्रांनो. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 राहील केंद्र सरकारचे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की नक्कीच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सोडण्यापूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला तर सबस्क्राईब करून लगेच घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास